श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात बंबम बोलेचा गजर। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैजनाथ मंदिरात फुलांची विशेष आरास। नाथ प्रतिष्ठानकडून श्रावणानिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई। दर्शनासाठी काल रात्रीपासून भाविकांच्या रांगा। श्रावणी सोमवार निमित्तानं आज संगमेश्वरमधील मार्लेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी। राज्यभरातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून भाविक दाखल। श्रावणी सोमवार निमित्त काशी विश्वनाथाच्या मंदिरातही गर्दी। वाराणसीच्या विभागीय आयुक्तांकडून भाविकांवर पुष्पवृष्टी। सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 96.70%वर। धरणातून 60,000 क्युसेकनं विसर्ग केला जाणार। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गोदाकाठच्या इतर मंदिरांना पाण्याचा वेढाव। गंगापूर धरणातून 8,100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या दिंडोरीतील पुणेगाव धरण 80% भरलं। धरणातून 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। तर जोरदार पावसानं वघाड, तिसगाव, पालखेड ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर। नाशिकच्या कळवण तालुक्यातील धानोली धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदीला पूर। त्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं भात आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीमध्ये 12 ते 13 पर्यटक अडकले। 12 तासांपेक्षा अधिक काळापासून अडकलेल्यांना बोटीनं बाहेर काढण्याचे प्रयत्न। धुळ्यातून एसडीआरएफची टीम बचावासाठी दाखल। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केळझर धरण ओव्हरफ्लो। धरणातून आरम नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। धरण भरल्यानं आरम खोऱ्यातील शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। सुरगण्याच्या देवमाळ ते उंबर्दे पूल पाण्याखाली। वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालत नागरिकांचा जीवघेणा प्रवास। पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात। साताऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातील सगळी धरणं भरण्याच्या मार्गावर। कण्हेर धरणातून 4,500 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी। जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र। धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं सूर्या नदीला पूर। पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस। भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो। 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जयपूर येथील बिरबलनाथ प्रकल्प ओव्हरफ्लो। शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून पाणी शिरलं। नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज अहेर यांना पावसाचा फटका। दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली। रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज अहेर यांना ट्रॅक्टरमधून पूल ओलांडावा लागला। नाशिक शहरात गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। रामकुंड परिसरातील छोटी दुकानं पाण्याखाली गेली। नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो। हरणबारी लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। पुण्यातील धरणातून होणाऱ्या विसर्गाचं नियोजन उत्तम। त्यामुळे 25 जुलैची पुनरावृत्ती टळली। एकतानगरच्या रहिवाशांची प्रतिक्रिया।
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश. पिंपरी चिंचवडच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांनी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसराची पाहणी केली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. मध्य प्रदेशात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोपद नदी, सोने नदी दुथडी भरून वाहत आहेत, तर गोपद नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. वर्ध्यामध्ये ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली. 11,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. यात सरकारनं लक्ष घालावं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची मागणी. नाशिकच्या रामकुंड परिसरात 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती. शोधकार्य सुरू, तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. गटारी अमावास्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल, तर 31,000चा दंड वसूल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात 12 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं. बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर. आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला. दर्यापूर इथे आंबेडकरांची सभा होईल. उद्धव ठाकरेंचा 6 ते 8 ऑगस्ट दिल्ली दौरा असेल. दिल्लीमध्ये ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतील. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होईल. उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांची माहिती. मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका. ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वाशिमच्या पोहरादेवीत खळबळजनक वक्तव्य. ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यासाठी 100हून अधिक आमदार ओबीसी समाजाचे निवडून आले पाहिजेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं ओबीसींना आवाहन. राज्यातल्या जबाबदार नेत्यांनी अशी वक्तव्य करू नये. मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो. विरोधकांना ते आवडत नसल्यानं ते विरोधच करतात. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. गोंदिया जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार, तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा कायम. विधान परिषद सदस्य परिणय फुके यांचं वक्तव्य. दुधात भेसळ करणाऱ्यांवर मुक्का लावणार. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा अजित पवारांचा इशारा. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातल्या पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये मुलगा रणजित सिंगही उपस्थित. कुणीही घरवापसी करणार नाही. वैयक्तिक कामासाठी लोक भेट घेत असतात. बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर भुजबळांचं भाष्य. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार. ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती. बीड जिल्ह्यातील 6ही विधानसभा लढणार. मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये खडाजंगी. फिनले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये श्रेयवादाची लढाई. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच वाद. वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार केंद्र सरकार काढून घेणार. वक्फच्या कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भात अमेंडमेंट आणणार. हे स्वागतार्ह. आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया.
भाजप नेहमीच वक्फ बोर्डाच्या विरोधात असून मोदी सरकार आणि संघाला वक्फ बोर्डाचे अधिकार आणि मालमत्ता हिसकावून घ्यायची असल्याची असदुद्दीन ओवैसी यांची टीका. वक्फ बोर्डाच्या नियमात बदल करून केंद्र सरकार जर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं असल्याचं मत नसीम खान यांनी व्यक्त केलं. विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका, मनोज जरांगेंचा खासदार नारायण राणेंना इशारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धमकी द्यायला लावतायत का, जरांगेंचा राणेंना सवाल. भाजप खासदार अनिल बोंडेंकडून जरांगे पाटलांना कुत्र्याची उपमा. ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा. जरांगेंवर टीका करताना बोंडेंचा शरद पवारांवरही निशाणा. SC/STला सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण, त्यामुळे त्यांना क्रिमिलेअरची अट लावणं आश्चर्यकारक. RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया. रायगडमधल्या महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री असा मजकूर. महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.